वरचं झाकण हातात येऊन जाईल पडत नाही. रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि SDPO चंद्रपूर यांना माहिती मिळालं होतं. माहिती मिळाल्यानुसार मौजे चिचपल्लीच्या जवळ मौजे वलनी ते चेकनिंबाला या रस्त्यावरच्या एक फार्म हाऊसवर माझा म्हणून एक तंबाखू गुटखा तयार करते म्हणून माहिती मिळाल्यावर तिथं आपलं टीम गेलेलं होतं, DBचे स्क्वॉड आणि सर्व लोक गेल्यानंतर तिथं या सर्व मटेरियल सापडलेलं आहे. तिथं एक स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत आहे तसं सापडलेलं आहे. त्याच्यामध्ये जे सुपारी पावडर आणि गुसाची पावडर, जे लो क्वालिटी तंबाखू आणि ईगल फ्लेवरची तंबाखू ही चारी मिश्रण मिक्स करून माझा म्हणून एक कंपनीचे आहे, म्हणजे एक फेमस आहे म्हणते या तंबाखूचं. त्या कंपनीच्या सुपारी तयार करते आणि गुटखा तयार करून म्हणजे मार्केटमध्ये विकते आहे. अशा ते स्पॉटवरच स्पॉटवर सापडल्यावर सर्व मटेरियल आम्ही सीज केलेलं आहे. एकूण मटेरियल 50 लाखाची अंदाजे आम्ही सीज केलेलं आहे. आणि सीज केल्यानंतर या कामामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या 3 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. त्या 3 आरोपींचं नाव आहे शशिम प्रेमानंद कांबळे, दुसरा आहे शैलेश जगन्नाथ पटेल, तिसरा आहे मोहम्मद अब्दुल. अशा 3 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. आणि या लोकांच्या विरुद्ध 420, 468, 465, 472, 272 IPC आणि त्याच्यासोबत फूड अँड ड्रग्स ॲक्टच्या कलम लावून FIR दाखल पण केलेला आहे. आणि या लोकांना 3 आरोपींना आज कोर्टामध्ये पेश करणार आहे. आणि यांच्या सर्व रेकॉर्ड वगैरे पण पाहिलेलं आहे, म्हणजे अंदाजे किती एक दिवसापासून यांचे काम चालू म्हणून त्याचे रेकॉर्ड आणि त्याचे अकाउंट बुक्स पाहिलेल्यावर म्हणजे अंदाजे 1.5-2 महिन्यापासून त्यांचं काम अशी चालू आहे म्हणून आम्हाला माहिती पडलं.